आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे. चौथा धडा, वेळेची किंमत समजून घे. गेलेला वेळ आणि बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमले होते. हलका गार वारा वाहत होता. अंगणात आजी तुळशीला पाणी घालत होती आणि गौरी बाजूला बसून तिचा अभ्यास करत होती. थोड्या वेळाने गौरीने पुस्तक बंद केलं आणि म्हणाली, आजी, अभ्यास नंतर केला तरी चालतो ना? अजून खूप वेळ आहे. आजीने तिच्याकडे पाहून हलकसं हसू दिलं. ती म्हणाली, बाळा, आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती माहीत आहे? गौरी लगेच म्हणाली, पैसा. आजीने डोकं हलवलं. नाही. मग सोनं? तेही नाही. गौरी विचारात पडली. आजी शांतपणे म्हणाली, सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. गौरीने आश्चर्याने विचारलं, वेळ एवढा महत्वाचा का असतो आजी? आजी म्हणाली, कारण गेलेला वेळ आणि बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. गौरी उत्सुक झाली. मग मला गोष्ट सांग ना. आजीने गोष्ट सुरू केली. एका गावात अभिजित नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण त्याला एक वाईट सवय होती. प्रत्येक काम उद्यावर ढकलायची. आई म्हणायची, बाळा, अभ्यास वेळेवर कर. तो म्हणायचा, अजून वेळ आहे. वडील म्हणायचे, सकाळी लवकर उठ. तो म्हणायचा, उद्या उठेन. शिक्षक गृहपाठ द्यायची, पण अभिजित खेळण्यात वेळ घालवायचा. त्याला वाटायचं, आत्ता मजा करू, काम नंतर करू. एक दिवस शाळेत मोठी परीक्षा जाहीर झाली. सगळे विद्यार्थी तयारीला लागले, पण अभिजित रोज म्हणायचा, उद्यापासून अभ्यास सुरू करतो. दिवस गेले, आठवडे गेले आणि परीक्षा अगदी जवळ आली. तेव्हा मात्र अभिजित घाबरला. तो रात्रभर जागून अभ्यास करू लागला, पण इतक्या कमी वेळात सगळं पूर्ण होणं शक्य नव्हतं. परीक्षेचा दिवस आला. प्रश्नपत्रिका पाहून अभिजितच्या हातापायांना घाम फुटला. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे येत नव्हती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला समजलं होतं, वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नसतो. आजी थोडी थांबली. गौरी शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, मग पुढे काय झालं आजी? आजी पुन्हा सांगू लागली. परीक्षेचा निकाल लागला. अभिजित नापास झाला. त्याचे मित्र पुढच्या वर्गात गेले, पण तो मागे राहिला. तो खूप दुःखी झाला. घरी येऊन तो रडू लागला. आई, मी वेळ वाया घालवला. आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, बाळा, अपयश वाईट नाही, पण त्यातून काही शिकलो नाही तर ते वाईट आहे. त्या दिवसापासून अभिजित बदलला. तो सकाळी वेळेवर उठू लागला. अभ्यास वेळेत करू लागला. खेळ, अभ्यास, विश्रांती सगळ्याचं योग्य नियोजन करू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. पुढच्या वर्षी तो वर्गात पहिला आला. गौरी आनंदाने म्हणाली, म्हणजे वेळेचं महत्त्व समजल्यावर तो यशस्वी झाला. आजी हसली. हो बाळा, वेळेची किंमत ओळखणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. मग आजीने आणखी एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, फक्त वेळच नाही, बोललेले शब्दही परत येत नाहीत. गौरीने विचारलं, म्हणजे? आजी म्हणाली, रागात बोललेले शब्द माणसाच्या मनाला खोल जखम देतात. आजी पुढे सांगू लागली. एकदा अभिजितचा त्याच्या मित्राशी भांडण झालं. रागाच्या भरात त्याने मित्राला खूप वाईट शब्द बोलले. दुसऱ्या दिवशी त्याचा राग शांत झाला. तो मित्राकडे गेला आणि म्हणाला, मला माफ कर. मित्राने त्याला माफ केलं, पण त्याच्या डोळ्यातलं दुःख तसंच होतं. तेव्हा अभिजितला समजलं, शब्द परत घेता येत नाहीत. आजीने जवळ ठेवलेली उशी घेतली आणि गौरीला म्हणाली, ही उशी फाड. गौरीने उशी फाडली. कापसाचे तुकडे हवेत उडाले. आजी म्हणाली, आता सगळा कापूस पुन्हा आत भर. गौरी प्रयत्न करू लागली, पण सगळा कापूस पुन्हा जमा करणं अशक्य होतं. आजी शांतपणे म्हणाली, शब्दही असेच असतात बाळा, एकदा तोंडातून बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. त्या रात्री गौरी खूप विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खेळत होती. आईने तिला अभ्यासासाठी बोलावलं. क्षणभर तिला राग आला, पण लगेच तिला आजीचे शब्द आठवले. ती शांतपणे म्हणाली, आई, मी 10 मिनिटात येते.
आणि मग वेळेत अभ्यास पूर्ण करून ती पुन्हा खेळायला गेली. आजी दुरून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण आज गौरीने फक्त वेळेची किंमतच नाही तर शब्दांची ताकदही समजून घेतली होती. या गोष्टीतून काय शिकलो? गेलेला वेळ कधीच परत येत नाही. काम नेहमी वेळेवर करावं. आळस आणि टाळाटाळ माणसाला मागे ठेवतात. वेळेचं नियोजन करणारा माणूस यशस्वी होतो. रागात बोललेले शब्द मनाला दुखावतात. बोलण्याआधी आणि वेळ घालवण्याआधी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.